सर्वांना क्रांतिकारी जय लहुजी, जय भीम, जय छत्रपती शिवाजी महाराज. महापुरुषांना अभिवादन करून डॉक्टर अण्णाभाऊ साठे लिखित कादंबरी चित्रा या कादंबरीचा भाग क्रमांक 1 आपण या ठिकाणी बघितला की एक भाऊ ज्याचं नाव आहे कृष्णा, तो आपल्या बहिणीचं लग्न लावून देतो. बहिणीच्या हातामध्ये चालणारी एक मुलगी असताना आणि पोटात एक मुलगी असताना तिचा नवरा वारतो आणि ती बहीण भावाच्या दारामध्ये म्हणजेच कृष्णाच्या दारामध्ये एक छोटासा घरात राहून स्वतःचा उदरनिर्वाह करत असते. आणि जेव्हा दुसरी मुलगी होते त्या मुलीचं नाव चित्रा ठेवलं जातं आणि एक मोठी मुलगी असते तिचं नाव सोना. आणि जेव्हा मोठ्या मुलीचं लग्न तो हलकट मामा लावून देतो ते एका रोगी माणसाशी, ज्याचं नाक सडलेलं असतं, पाय सडलेले असतात. आणि तो माणूस एवढी सुंदर बायको बघून पंचायत पाडून म्हणतो मला ही सुंदर बायको नको आहे. आणि 15 दिवसात त्या सोनाचा संसार मोडतो आणि तो माणूस सोडचिठ्ठी देऊन निघून जातो. आणि त्या सोनाचा हलकट आणि नीच मामा कृष्णा त्या सोनाला मुंबईला वेश्या बाजारामध्ये नेऊन विकतो अशा पद्धतीने. आणि दुसऱ्या मुलीचं म्हणजे चित्राचं, त्या सोनाच्या बहिणीचं म्हणजे चित्राचं लग्न एका गावामध्ये लावून देतो. त्या ठिकाणी सुद्धा त्या चित्राच्या लग्नात सुद्धा त्या मामाने समोरच्याकडनं काहीतरी नक्कीच घेतलं असणार. आणि त्या चित्राचा नवऱ्याच्या कानामध्ये गोम जाते आणि चित्रा 15 दिवसामध्येच विधवा होते. आणि मग त्या चित्राचे सासू सासरे म्हणतात ही मुलगी घेऊन जा, आमचा मुलगा वारला. आणि ती चित्रा मामासोबत परत तिच्या गावी येते आणि तिथून पुढं भाग 2ला सुरुवात होते. चित्रा भाग 2. चित्रा आपल्या गावी आलेली आहे. आणि त्यानंतर बने भाग 2. बने, माझं काम तू केलंस तर गोष्टी बरी आहे, नाहीतर काम बिघडल. चित्री 8 दिवसात माझ्या हाताखाली आलीच पाहिजे. बाप्या पवार आपल्या मिशीची एक बाजू वर करून फणकाऱ्यानं म्हणाला. बापूला सारा गाव बापू म्हणून कधीच बोलवीत नव्हता. बाप्या याच नावाने लोक त्याला बोलवीत. त्या बोलवण्यात कडवटपणा भरलेला होता. बाप्या सर्व गावात रोगासारखा वाटत होता. त्याची भीती सर्वांना वाटत होते. बनी आपल्या पदराचा शेवट जाताने कुरतडत ऐकत होती. पर म्या काय करावं म्हणतोस? बनीनं दातातील पदराच्या दोऱ्याचा तुकडा थुकून विचारले. काय वाटेल ते कर. हं, बाप्या गुरगुरत म्हणाला. पर तेच सांग, बनी म्हणाली. हे बघ, चित्रीला कुठंतरी रानात घुलवून घेऊन ये म्हणजे झालं, बाप्याने युक्ती सांगितली. नाही बरोबा, नाही रे बाबा, तू जाशील पळून आणि माझं वाटोळ होईल, बनीनं सरळ सरळ सांगून टाकले. अगं मी पाहायला काय बायको आहे, कवा पळून गेलोय का, बाप्यानं ठासून सांगितले. हे बघ, तुझं तू बघून घे, मला नाही जमायचं, बनी म्हणाले आणि निघून गेले. बाप्याला तिचा राग आला. तो विचार करीत गावाकडे निघाला. बाप्या एकदा पेटत्या चुलवणात पडला आणि त्यातून गडी होरपळून गडी चपळाईनं करून बाहेर पडला. त्याचे सर्वांग जळाले, जागोजाग आकसून गेले, परंतु तो मेला मात्र नाही. पुढे तो बरा झाला तेव्हा तो विद्रूप दिसू लागला होता. बाप्या, त्याला मिशी नव्हती, त्याला भोवया नव्हत्या. काळ्या गाडग्याला कृत्रिम चुन्याने डोळे काढल्याप्रमाणे त्याचे डोळे दिसत, परंतु तो हाडाने दणकट होता. त्याची सर्व मुलींना भीती वाटे, तो मात्र कुणालाही भीत नसे. त्याने कित्येक तंटे काढले. सर्व लोकांनी त्याला मारण्याचा बेत केला. एकदा का शेतकऱ्याने त्याच्या पाठीत कुऱ्हाड घातली. ती कुऱ्हाड बाप्याच्या फऱ्यात अडकून बसली, ती निघालीच नाही. मग बाप्या ती तशीच घेऊन तालुक्याला गेला. येते वेळी बरा होऊन परत आला. तेव्हापासून त्याला कसला मारावा, कशाने मारावा हा सर्वापुढे मोठा प्रश्न पडला होता. आणि बाप्या शेपारला होता. त्यात आजकाल त्याला चित्राचे वेडच लागले होते. कारण
तिचा नवरा मेला होता आणि ती गरीब होती. चित्रा 7व्याहून आल्यापासून आईला सांभाळीत होती. आता तिला बाहेरचे काम असे काही नव्हतेच. फक्त सकाळी संध्याकाळी मामाच्या दारी जाऊन दाणे घ्यायचे आणि दळून जेवण करायचे. आईला पाणी द्यायचे, धुवून घ्यायचे, पाणी भरायचे, एवढीच कामे ती करीत होती. आणि सोना जरी दूर असली तरी चित्रा आपल्याजवळ आहे असे समजून सखूबाईही निर्धास्त होती. दोन्ही मुली एकदम गेल्यामुळं तिची कंबर बसली होती. आता ती सरळ झाली होती. सोना मुंबईला गेल्यापासून कृष्णाच्या घरावर पैशाचा पाऊस पडत होता. तो 8-15 दिवसाला मुंबईची फेरी करीत होता आणि प्रत्येक वेळी नव्या पोशाखात झुलत येत होता. त्याने 2,000ची जमीन खरेदी केली होती. घरात सर्व गोष्टीची भरभराट झाली होती. त्याच्या बायकापासून बसून खात होत्या. आता कोणीही मजुरी करत नव्हते. कृष्णा तर रोजच मुंबईच्या मनी ऑर्डरची वाट पाहत बसत होता. तो रात्रदिवस पैशाचा व जमिनीचा विचार करीत होता. ही सर्व पैसा सोना व्यवसाय करून मामाला आईसाठी आणि बहिणीसाठी पाठवत होती. पण तो मामा स्वतःच खर्चत होता आणि स्वतः जमिनी विकत घेत होता. आईला आणि बहिणीला तो पैसे देत नव्हता. जरी ती सर्व सोनाच्या नावची असली, कृष्णा तर रोज मनी ऑर्डरची वाट बघत बसतो. तो रात्रंदिवस पैशाचा व जमिनीचा विचार करत होता. जरी ती सर्व सोनाच्या नावची असली तरी सोना काही परत येत नाही. ती आपला संसार मोडून येणार नाही. तिला तिकडं काय कमी आहे, जे इथं आहे ते शेवटी आपलंच होणार. म्हातारी आज ना उद्या डोळे झाकणार आणि तिने डोळे झाकले की मग कोण? चित्रा. पण जर चित्रालाही आपण मुंबईला नेले तर मग कोण आहे इथे? मग मात्र जे काय आहे ते आपलेच होणार. आणि एकट्या सोनामुळे जर आपण आज सर्व गावात श्रीमंत होत आहोत तर चित्राला मुंबईला गेल्याने काय होईल? कृष्णा हाच विचार स्वतःला करीत होता. त्याला वाटत होते जर चित्रा ही मुंबईला गेली तर नक्कीच आपण सोन्याचीच कवले घालू. सोन्याचे जे काही आहे ते सर्व आपले होईल. पण चित्राकडून सुद्धा आपली श्रीमंती वाढेल. दौलत आपल्या घरी चालत येईल. लक्ष्मी आपल्या घरी पाणी भरेल. आपल्या खोऱ्यात मोठे श्रीमंत मानले जाऊ. कृष्णाच्या विचारात असताना एकदा मुंबईला गेला. सोनाला आनंद झाला. तिने आईची विचारपूस केली. आई कशी आहे? सोनाने विचारले. झॅक, कृष्णाने आनंदात उत्तर दिले. आणि माझी चित्रा? कृष्णाने एकदम चेहरा पाडला. कपाळावर आट्या आणल्या. दुःखी होऊन नकार दर्शवित मान हलवीत म्हणाला, नाही बरं. का? काय झालं तिला? सोनाने आतुर होऊन विचारले. तिचे काहीच चरकले. आता हा काय सांगणार म्हणून ती आदाशी नजरेने त्याच्याकडे पाहू लागली. झालं बिलन आहे, पण पोरीचं डोकं फिरलं. काय करते ती आता आबरून राहील असं दिसना. मामा, माझी चित्रा गरीब आहे. सोनाला धक्काच बसला आणि ती उद्गारली. तिला वाटले सोनाबाई माणसाची बुंद्या पावलाला बघतीया. कृष्णानं शहाणपणाने सांगितले. मग आता काय होणार? सोना म्हणाली. आता काय, आपण काहीतरी केलं पाहिजे, नाहीतर चित्रा हातची जाईल. कृष्णाने सोनाला विश्वासात घेऊन सांगितले. काय करावं म्हणता तुम्ही? मला वाटतं चित्राला हाकडंच आणावं. कृष्णा म्हणाला. मामा, काय म्हणता हे? तिला पुन्हा धक्का बसला. तिने कपाळावर आट्या आणून तिरस्कारयुक्त नजरेने कृष्णाला विचारले. तिच्या हृदयात कालवा झाले. तिचे डोळे पाण्याने भरले. हो, म्या म्हटलं तेच खरं. कृष्णा आवाज चढून म्हणाला. कसं? सोनाने आश्चर्याने विचारले. असं, चित्रा कोणाचं बी हात धरून जाईल, मग हातचं जाईल आणि तोंडचं बी जाईल. मग आता काय करूया? सोनाने विचारले. तिला हाकडा आणूया. आपण हातचं सोडून पळत्याच्या पाठी लागून आहे, कृष्णा म्हणाला. आणि मग सोनाला काहीच बोलता आले नाही. चित्राने परांगता होऊन भीक मागण्यापेक्षा इथं येऊन सुखाने तरी खावे असेच तिला वाटले. आणि म्हणून तिने मामाच्या विचारापुढे मान तुकवली होती. कृष्णा सोनाचा विचार काढून आला होता. तो चित्राच्या बारीक सारीक हालचालीवर लक्ष ठेवून होता. तिला पेचात पकडण्याची वाट पाहत होता.
सखूबाई आनंदात होती. आता तिच्यापुढे एकच अडचण होती, ती म्हणजे चित्राला एखादा चांगला नवरा बघून तिला वाटेला लावणे आणि आपण दोघी लेकीच्या घरी उरलेले दिवस काढणे. एवढाच ती विचार करीत होती. परंतु तिच्यासोबती काय चालले आहे हे तिला मुळीच कळत नव्हते. तिचे दारिद्र्य तिला हे कळू देत नव्हते. तिचे अज्ञान तिला हे दिसू देत नव्हते. तिला वाटत होते आपण 2 मुलीवर हयात गुदरली, आपण आबरूने जगलो आणि आबरूनेच मरावे, आपण कोणाची थुकी ओलांडली नाही. आता एका मुलीने आपले तोंड उजळ केले, असेच एवढी चित्र आपल्या घरी गेली आणि नांदू लागली की मग वाटेल तेव्हा मरण यावं, आपण तयार आहोत. पावसाचे अगदी शेवटचे दिवस होते. तो जणू आचकेच घेत होता. अधून एखादी सर येत होती, मध्येच ऊन पडत होतं, सर्वत्र चिखल पसरला होता. त्याची चिरफाडच चालली होती. ऊन त्याला वाळवीत होते आणि पाऊस त्याला पुन्हा जिवंत करीत होता. सकाळीच घरोघर चुली पेटल्या होत्या. लोक उठून आपापल्या उद्योगाला लागले होते. चित्रा आज रोजच्याच प्रमाणे सूप घेऊन कृष्णाच्या घरी गेली. कृष्णा चहा पीत बसला होता. त्याने चित्राकडे भेदक दृष्टीने पाहिले. त्याच्या नजरेत अलीकडे तिरस्कार भरला होता. हा आपणाला बोचेल असे बोलतो. आपणाला पाहताच त्याच्या कपाळावर आट्याचे जाळे पसरते हे तिला जाणवले होते. त्यामुळे याच्यापुढे आपण उभे राहू नये, त्याच्या घराकडे जाऊ नये, एवढेच काय, पण त्याचे तोंडसुद्धा पाहू नये असे तिला वाटत होते. परंतु तिला रोज देवपूजेला गेल्याप्रमाणे त्या घराला जावे लागत होते. त्यांचे रोज तोंड पाहावे लागत होते. जर एखाद्या दिवशी तो गावात गेला तर त्याच्या बायका तोपर्यंत चित्राला थांबवीत आणि तो येईपर्यंत चित्राचे दळण मळण चूल सर्व काही थांबत होते. हे सर्व तिला आवडत नव्हते, परंतु ते ती बोलून दाखवत नव्हती. या दानं, कृष्णा कुचऱ्यात उद्गारला आणि चहा फुंकू लागला. चित्रा मलूल खिन्न होऊन स्तब्ध उभी राहिली. कृष्णाने सावकाश चहा संपवला. नंतर मापटे घेतले, दाण्याचे पोते सोडले आणि चित्राच्या सुपात दाणे घातले. दाणे सुपात पडता चित्राने सूप उचलले व ती मुकाट्याने बाहेर निघाली. तिने सुटकेचा निश्वास सोडला. थांब जरा, कृष्णा मागून उरकला. ती जागच्या जागी मेघ हरवल्याप्रमाणे उभी राहिली. तिचे हृदय धडधडू लागले. क्षणभर वाट पाहून ती परत फिरली. काय मामा, तिने भेदरून विचारले. काय नाही, ऐतं खावा, पण आबरून, तो बितरून फुसफुसला. म्हणजे काय? म्हणजे मला कळलं नाही, ती हळू स्वरात म्हणाली. तिच्या डोळ्यात दीनपणा गच्च भरला. हा एकेरीवर आला हे चित्राने जाणले होते. यापेक्षा थोडासुद्धा आपला अपमान आता होऊ नये असे तिला वाटू लागले. कळलं नाही? बरं कळलं, माणसाला गळतं तवा कळतं, त्याने आवाज चढवून म्हटले. चित्राचे बोलणे बंद झाले. तिने आपले ओठ मिटून घेतले, पाठ भिंतीला टेकली, क्षणभर भेदरून डोळ्याची उघडधाप केली. हो, तिने गोंधळून मान हलवली. हो तर मग जा आता, तो ठसक्याने म्हणाला. चित्रा गरकन फिरली. क्षणात त्याच्या दृष्टीआड झाली. तिला त्याच्या दृष्टीची सुद्धा भीती वाटत होती. तिने मान खाली घालून दाणं नीट केलं. मान खाली घालून ते दळले. मान खाली घालूनच ती भाकरी करू लागली. पुढ्यातील पिठात तिचे आसू गळत होते. एकाएकी चित्रा गप्प झाली आहे हे सकूच्या लक्षात आले होते. तिला कोण काय बोलले की कृष्णा काय बोलला, काय झाले हे काही तिला कळत नव्हते. ती विचार करीत होती. तोच बाप्या आला. द्या वाईचीस तू, त्याने आज एकदम घरात शिरून बैठकच मारली. सखूबाईला त्याचे नवल वाटले. तो कधीच न येणारा आज इकडे कसा आला. तिचे काहीच हल्ले. चित्राने परत न पाहताच एक निखारा त्याच्या रोखाने फेकला. तो घेऊन त्याने चिलमीत घातला आणि तो बाहेर पडला. आज बाप्या कसा आला, सखूबाई पुटपटली. आणि आज ह्यो बाप्या कसा आला, कृष्णा गरजला आणि सरळ आत येऊन सखूबाईच्या पुढे बसला. त्याचा चेहरा उग्र पाहून सखूबाईची पाचावर धारण बसली. ती गोंधळून गेली. तिला काहीच सुचेना. चित्रा घाबरली. आता हा काय बोलणार या भीतीने तिचे काहीच करपू लागले. का आला कोण जाणं, सखूबाई शांतपणे म्हणाली. कोण जाणं? हे बघ, म्हणावं असल्याशिवाय
माशी उडत नाही, त्याने विलक्षण हातवारे करीत म्हटले. मला काही समजलं नाही. सकूने पुन्हा सांगितले. नाही समजायचं, पण जेव्हा पार आबरू निकालात निघल तेव्हा मात्र माझ्या नावानं बोंबलत वचशील. तो बरेच ओरडू लागला. अरे पर काय झालं तरी सांग मला. ऐत ममईचं पैसे येतात, ऐती लुगडी येतात, ऐत सुपात दाणं पडत्यात, ऐत दळून खाताय, तेव्हा आबरूनं खावा. कृष्ण धापा टाकीत बोलला. त्याचा चेहरा लालेलाल झाला होता. आता मी तरी काय करू. बाप्या कधीच नाही आणि आज आला. सकू गयावया करीत म्हणाले. हे बघ, मी डोळे झाकून फिरत नाही. मी रोज बघतोय. तो रोज गिरक्या घेतोय, सारखा हाकडच गुंगतोय. मग त्याला आता मी काय करू ते सांग, सकूने विचारले. बाप्या कसला आहे ते ठाव आहे ना, कृष्णाने विचारले. हो, मला हाय ठाव. मग तो का बरा येत असावा ते मी कसं सांगू. का तेवढंच का सांगता येत नाही. वाईच पोरीला सांग, तो गुरकुण म्हणाला आणि चटकारा उठकून बाहेर पडला. घरात सर्वत्र शांतता पसरली. फक्त चित्रा मुसमुसत होती. बराच वेळ कुणीच काही बोलले नाही. चित्रा, बाप्या का आला, सकूने शांतपणे विचारले. आई मी कसं सांगू, चित्राचा कंठ दाटून आला. मग कोण सांगणार, सकोबाईने गंभीर स्वरात विचारलं. आई मी तरी कसं सांगू असे म्हणून ती थांबली. तिला पुढं बोलवे ना. कुठेतरी आपला आवाज आडल्यासारखे तिला वाटले. तिच्या पाठीत कळ आली आणि ती चटकन उठली आणि सखोबाईच्या गळ्यात पडली. तिने आपल्या आईला मिठी मारली आणि मोठ्याने टाहो फोडला. कित्येक दिवसाचे दुःख जणू ते बाहेर पडलं. कित्येक दिवस गिळलेल्या अपमानाचा भडका झाला. कित्येक दिवसाची लाचारी ओरडतच जणू बाहेर आली. तिने आईच्या गळ्याची मिठी सोडून कंपाळावर मारून घेतले आणि कितीतरी उशीर तव्यात तापलेली भाकरी करपून जळू लागली. चित्रा, आता काय होणार, सकोबाई गहेवरून म्हणाली. तिच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहू लागल्या. आता माझं दिवस भरलं, चित्रा वैतागून म्हणाली. नको नको, तसं म्हणू नको, फक्त आबरू सांभाळ. सकोबाईने चित्राला जवळ घेतले. तिच्या आईचे विशाल अंतःकरण कळवळून आले. आई, माझ्यावर मामा आळ घेतोय, चित्रा हुंदके देत म्हणाली. घेऊ दे, पण माणसानं जीवाच्या मोलानं आबरू जपावी आणि तू आपली आबरू त्याचं मोलानं जप. लग्न करून घे, एवढंच कर, सकुने तिला लहान मुलाप्रमाणे पोटाशी धरून सांगितले. त्या दिवशी चित्रा दिवसभर खिन्न होती. तिला मुळीच करमले नाही. तिला राहून राहून कशाची तरी भीती वाटली. एकाएकी काय जात धस्त होई. सर्वत्र ओसाड दिसे. आपले जगात कुणीही नसून आपल्याला दारोदार भीक मागावी लागणार. आपण इथे राहून आपल्यावर कसले तरी संकट कोसळणार असे तिला वाटे. तो सुपीक समृद्ध प्रदेश उजाड वाळवंटासारखा रखरखतो आहे असे तिला वाटे. थंड पावसाच्या झडी तिला उष्ण कडक उन्हाच्या लहरीप्रमाणे चटके देऊ लागल्या. सारा दिवस तिने आबोल स्थितीतच काढला. संध्याकाळी जेवण झाले आणि चित्रा व सखूबाई अंथरुणावर पडल्या होत्या. दिवा ढणढणत होता. चित्रा आड्याकडं नजर लावून विचार करीत होती. तिचे वर खाली होत होते आणि अति वेगाने धडधड चालू होती. तिने गळ्यापर्यंत अंगावर लपेटून भस्कुटून घेतले होते. फक्त तोंडच तेवढे बाहेर होते. आपण आजपर्यंत किती चांगले वागलो. कोणीही आपणाकडे नुसती वाकडी दृष्टी करून सुद्धा पाहिले नाही. आणि आता हा बाप्या खरंच इकडं रोज येतो आहे. तो उगीच कधी येणार नाही. त्याच्या मनात नक्कीच काहीतरी आहे आणि तेही माझ्याविषयीच आहे. आता त्याला आपण कसे तोंड देणार. शिवाय मामाने तर आकाश पाताळ एक करायला आत्ताच सुरुवात केली आहे. आणि जर बाप्यानं आपल्याला कुठंतरी गाठले, जर अंगाला हात लावला तर गावभर दंगा होईल. सर्व आपली चेष्टा करतील
आपले आबरू जाईल, आईला भयंकर दुःख होईल, ते ऐकून जीव सोडील. मग मामा काय करील? तो तर वेळेची वाट पाहत आहे. तो आपले वाटोळे करेल, पण बाप्याचे कोण काय करणार? त्याला कोणीही काहीच करू शकत नाही. माझ्या आबूचा कोण सोड घेणार? आपले कोण आहे? जर कुणी असते तर तो इकडं फिरकलाच नसता. तिच्या मनात विचारांची मालिका सुरू झाली होती. ती संपत नव्हती. सखूबाई मधून खोकत होती. रात्र स्थिर झाली होती. सर्वत्र शांतता नांदत होती. रातकिडे चिर चिर किरत होते आणि मध्येच उकिरड्यात बेडक्या गोंगाट करीत होत्या. दारातील चिखल एकाएकी चर्र चर्र करू लागला. कुणीतरी आल्याचा भास झाला. तिने कान टवकारले आणि सासूंद घेतला. पुन्हा तोच आवाज आला. त्याचबरोबर ती गोंधळली. ती सर्व लक्ष लावून ऐकू लागली. चिखलाच्या करकरण्याचा आवाज बंद झाला होता. जणू कोणीतरी आपल्या वळचणीत आले आहे असे तिला वाटू लागले. ती जीव तोडून ऐकण्याची खटपट करीत होती. तिला रातकिड्याची चीड आली. ते आचकत चिरत होते. एक थांबत होता तर दुसरा सूर धरीत होता. सर्व प्रदेश अंधारात लुप्त झाला होता. सर्वत्र अंधारच अंधार दाटला होता. सारे जग त्या गडप झाले होते. जणू जगात अंधाराशिवाय दुसरं काहीच नाही. परंतु अंधारालाही सीमा असते. अंधारानंतर प्रकाश येतो. रात्रीनंतर सूर्योदय होतो. दिवस येतात नि जातात. हे सर्व जगाचे नियम चित्रा पार विसरून गेली. तिची भीतीने गाळण उडाली. तिच्या मनचक्षुपुढे बाप्याचा करपलेला भेसूर चेहरा उभा राहिला आणि क्षणात कृष्णाची तापट तिरस्कारयुक्त नजर तिच्यावर रोखली गेली. आणि मग तिच्या कानात माणसानं आपली आबरू जीवाच्या मोलानं जपावी हे आईचे बोल घुमू लागले. ती हळूच आपल्या आईकडे सरकली आणि तिच्या धक्क्याने सखूबाईला जाग आली. सखूबाई जागी झाली आणि खोकू लागली. चित्रा, तू अजून निजली नाही? म्हातारी खोकत म्हणाली. नाही, आता जाग आली, चित्रा हळूच म्हणाली. सखूबाई जागी झाली आणि बाहेर कोणाच्या तरी पळण्याचा आवाज आला. चिखलात वाजणारी पावलं दूर गेल्याचा भास झाला. सखूबाई चकित झाली. कोण हे पळालं? तिने हळूच विचारलं. हो, कोणतरी पळालं, चित्राने उत्तर दिले. ती भेदरून गेली होती. तो छपरावर दुरून कुठून तरी दगड येऊ लागले. 1, 2, 3 सारखा वर्षाव सुरू झाला. हे काय होत आहे? आता काय होणार याचा त्या दोघींनाही पत्ता लागेना. आता रडावे की बाहेर पळावे की कोणाला मदतीला बोलवावे यांचा गोंधळ उडून त्या भेदरू गेल्या. सखूबाई वेड्यासारखी जमीन चापचू लागली. ती थरथर कापू लागली. दगड येतच होते. सारं घर हादरत होतं. चुरूम खात होते. चित्रा स्तब्ध होऊन इकडे तिकडे पाहत बसली. तोच म्हातारीचा थरथराट हात लागून एक उतरण ढासळून तिच्यावर पडली. सर्वत्र अंधार झाला. धावा धावा धावा, सखूबाई मोठ्यानं ओरडली. लोक जागे झाले. कोण खडबडून उठले. आई जागी झाली. आलो 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 एकच गित्ता झाला. उघडे बोडके लोक जे मिळेल ते घेऊन धावत सुटले. क्षणात गाव उठून बसला. सखूबाई, काय झालं? अरे कोण शिरलं घरात? जो तो प्रश्न विचारू लागला. सखूबाईच्या दारात एकच गर्दी झाली. परंतु काय झाले कोणालाच समजत नव्हतं. जो तो आपापसातच विचारित होता. काय झालं आणि कोणाला ठावं असा जबाब मिळत होता. घरात चोर शिरला की साप शिरला का आणि काहीतरी झाले, कोणालाच काहीच कळत नव्हते. सरामाग कृष्णा कंदील घेऊन पुढं आला. चित्रा आपल्या आईला मिठी मारून बसली होती. त्या दोघींची बोबडी वळली होती. का बेदारलाय? कृष्णाने दरडावून विचारलं. त्याला पाहून सखूबाईला धीर आला. तिने निश्वास टाकून म्हटले, घरावर दगड पाडलं. आणि बाहेर सर्वत्र चर्चा सुरू झाली. दगड पडलं? सखूबाईच्या घरावर दगड पडलं. सखूबाईने दिवा लावला. सर्व लोकांनी चिलमी भरल्या. 4 चौघांनी सखूला धीर दिला. सर्वांनाच मोठे आश्चर्य वाटले. पण हे दगड कुणी मारलं? एकाने प्रश्न केला. कुणी म्हणजे? अरे त्या बाप्यानं, एक जण उत्तरला. तसं कसं? धरला तर चोर, नाही तर साव, कुणीतरी म्हटलं. ते कशा पाय? कालच त्यानं आमच्या बणीला अडवून सांगितलं.
एका शेतकऱ्यानं खात्रीपूर्वक सांगितले. काय सांगितलं? दुसऱ्यानं पुढं सरकून विचारलं. अरे तो चित्राच्या मागं लागलाय, बापा चित्राच्या मागं लागलाय. त्यानंच दगड मारलं. सर्वत्र लोक बोलू लागले. तो शेवटचाच बोल बरोबर घेऊन लोक घर परतले. कृष्णा बसला होता. आता काय करायचं कृष्णा? शकूने भीत भीत विचारले. आता तूच सांग काय करावं ते. कृष्णाने उलट सवाल केला. माझी आबरू गेली, मला काळुखी लागली, शकू रडत म्हणाली. हो ते सारं खरं, पण मोहरं काय? कृष्णाने विचारलं. आता मला काय सुचेना, तूच सांग, शकू म्हणाली. हे बघ आता घाबरू नको, कृष्णाने आपलेपणाने म्हटले. चित्राला फार नवल वाटले. या प्रकाराने मामा भडकून जाईल, आपणाला वेडे वाकडे वाटेल ते बोलेल. आधीच तो आपल्याला रोज टोचून बोलतो आहे. तो या गोष्टीने फारच भडकेल. परंतु सारच निराळे झाले. तिला वाटू लागले हा माणूस जसा दिसतो तसा नसून दयाळू आहे, आणि किती केले तरी तो आपला मामा आहे. त्याच्या वाचून तरी आपल्याला कोण आहे? त्यानंच तर अक्काचं बरं केलं. तिला किती सुखात ठेवले आहे. तिचं पुण्य बांधून घेतलं आहे. तिला खात्या गवणीला लावले आहे. म्हणून तर आज आम्ही बसून खात आहोत. नाहीतर मग मी काय करू? सखूबाई गहीवरून म्हणाले. म्या चित्राचं बरं व्हावं म्हणून लगीन केलं, पण ते तसं झालं. आता सोनाबाईचं जसं म्या केलं तसंच ती करणार आहे. कृष्णा हळू आवाजात म्हणाला आणि म्हातारीवर नजर रोखून पाहू लागला. आणि सखूबाईला ते ऐकून आनंद झाला. तिने चटकन चित्राकडे पाहिले. हो हो कर बाबा एवढं, माझ्या चित्राला लाव अन्नाला, सखूबाई आळजव करून म्हणाली. परवा म्या सोनाला विचारलं तेव्हा तिनं बी कबूल केलं. म्हणती आण हाकडं तिला, एक जागा हाय हात, कृष्णानं कोऱ्यात म्हटले. हाय जागा हाय? सकून आनंदून विचारले. हो हो हाय, मी काय उगाच बसलोय? नुसती सोनानं मडून निघेल आपली चित्रा. आणि एवढं हार झालं की मग तू बी जाऊन राहा तिकडंच आपल्या लेकीच्या घरात 4-4 दिवस राहशील तर, कृष्णा पाणी लावून सांगू लागला. आणि म्हातारी आनंदाने भरली. ती सर्व दुःख विसरून गेली. थोड्याच वेळापूर्वी झालेला प्रकार ती विसरली. मग हे करून टाक. कवा जाता? सखूबाईने विचारले. सकाळ माझी तयारी आहे, कृष्णा म्हणाला. बरं तर निघा उद्याच्या गाडीने. मग आता पोरीची आबरू गेली, जाऊ दे बहिणीकडं, सकूनं सांगितले. बरं तर सकाळी तयारी करा, दुपारनं निघतो मी. हो हो निघा, सकू म्हणाली. आणि कृष्णा उठून गेला. रात्र उलट दिशेने फिरली होती. आता तिच्यातील भेसूरता विरघळत होती. रातकिड्याची किरकिरता मंदावली होती किंवा ती जाणवत नव्हती. पूर्वेला नवा तजेला आला होता. आकाश तांबूस झाले होते. अधूनमधून कुठेतरी काळ्या ढगाचे ढग दिसत होते. डोंगराच्या आकृती अंधुक दिसत होत्या. पहाटेच वारे आनंदाने नाचत खेळत भराऱ्या मारित होते. जणू शांत वृक्षांना ते धक्काच देऊन जाग आणीत होते. पावसाने आपला हात आखडल्यामुळे त्या लाल आकाशाच्या खालून पाखरांचे कळप भिरभिरत जात होते. जणू काय त्यांच्या पिंजऱ्याचे दारच उघडले होते. मळीला कुक्कड कोंबड्याची धुक हाक चालू झाली होती. मध्येच कोयल काहीतरी गात होते. कोंबडे प्रथम पंखाची फडफड करून नंतर दीर्घ आरोळी ठोकीत होते. जणू सूर्योदयाचा सुक्कर आगमनाची ते इमानाने ललकारे देऊन निद्रिस्त मानवाला जागृत करीत होते. आणि आपण या रात्रीच्या दुष्ट अंधारातून मुक्तीच्या उजेडात प्रवेश करणार असल्याचा त्यांना आनंद झाला होता. चित्राचे हृदय विशाल मुंबई शोधित होते. तिच्या त्या सुंदर टपोऱ्या डोळ्यात झोपेचा ताटा भरला होता. परंतु तिचे मन चशू मुंबई पाहण्यासाठी उतावळे झाले होते. मुंबई कसली असेल, कुठे असेल, नक्कीच सुंदर असेल म्हणून तर सर्व लोक मुंबई करीत आहेत. तिथं काम लागतं, तिथं पैसा मिळतो, तिथं सुख मिळतं, सारं मिळतं. जे इथं या खेड्यागावी नाही ते सर्व मुंबईला मिळतं. आपली अक्का इथं होती तेव्हा कशी होती? एक लुगडं आम्ही दोघी नेसलो, एक चोळी दोघींनी घातली, मरमर काम केलं, परंतु सुख मिळालं नाही. पण ती त्या दिवशी आली तेव्हा कशी आली? तिच्या एखाद्याची नजर लागली असेल, एकदम बदलून आली. जरीची लुगडी, रेशमी चोळ्या, पैसे,
त्याचा तर मामाच्या घरावर पाऊसच पडला. मग नक्कीच मुंबई सुंदर सुखी असणार. आपणही आता तिथं जाणार, आपलंही लग्न होणार, अक्कासारखंच आपण होणार. मग आपण आईला इकडे बोलवून घेऊ. मग संपलं. मग इकडे कोण आहे आपलं? मामा आहे तर त्याची मुलं बाळ, घर आहे, जमीन आहे, तो तिथंच राहील. आणि आज जसा आपल्या घरावर दगडांचा पाऊस पडला तसा पुन्हा पडणार नाही. आपण मुंबईला जाणार, उद्याच जाणार. चित्राला या विचाराने गुंगी आली आणि त्या विचारात ती कधी झोपली ते तिला समजले नाही. आणि झोपेतून जागी होताच प्रथम नदीला जाऊन धुवून आली, दळण दळले, भाकरी केल्या आणि मुंबईला जाण्यासाठी ती तयार झाली. कृष्णाही आपला गुडघ्यापर्यंत लांब कोट घालून, गळ्याभोवती उपरण्याचा तिडा टाकून, वर जरीचा रुमाल बांधून तयार झाला. सर्व मंडळी त्या दोघांना घालवीत निघाली. नुसती गर्दी झाली. सखूबाई निघाली होती. पोरगी शेवटी चालली. आबरूनं दिस काढलं तिनं. बाया आपापसात चित्राची तारीफ करत होत्या. कोण मध्येच बरं चित्रा जा असा निरोप घेऊन परत फिरत होत्या. कोण जावा जावा असे एकटून म्हणत होत्या. आणि सखूबाईचे काही धडधडत होते. ते गिरक्या घेत होते. तिचा एकुलता एक आधार नाहीसा होत होता. परंतु इथे राहण्यापेक्षा आपल्या बहिणीकडे जाऊन तिने आपले स्वतःचे भले करून घेणेच चांगले या विचाराने ती स्वतःला धीर देत होती. वेशीपासून सर्व लोक परत फिरले आणि चित्रा, कृष्णा, सखूबाई ही तिथेच पुढे निघाली. चित्रा जपून, चित्रा घाबरू नग, चित्रा मुंबईत फिरू नग, चित्रा माझी काळजी करू नग अशी ती अनेक वेळा चित्राला म्हणत होती. आई आणि आईचे अंतकरण. आणि चित्रा मुंडके हलवून होय होय म्हणत होती. बोलत बोलत ती पार गावाबाहेर गेली आणि पुढे माळ लागला. बरं अक्का, आता तुम्ही जावा मागं, कृष्णा उभा राहून म्हणाला. आणि एखादी सारंगीची तार एकदम पिळली जाऊन तिची तुटण्याची वेळ यावी तशी सखूबाईच्या हृदयात एकदम ओढ लागली. भयंकर ओढ लागली. क्षणात तिचा चेहरा बदलला. कृष्णाच्या त्या शब्दाने तिच्या हृदयाची चिरफाड झाली. तिला भयंकर कळा येऊन आपोआप तिच्या डोळ्यातून आसू टप 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 टपकले. गळा भरून आला. शब्द संपले. विचार पळाले. सखूबाई दीनदुबळी झाली. चित्रा जा एवढेच शब्द ती आठवू लागली. चित्रा काखेत लुगड्याचा पेला घेऊन खिन्न दृष्टीने आईकडे पाहत होती. तिच्या हृदयात टाचण्या टोचत होत्या. चित्रा, सखूबाई ओरडली. आई. चित्राने टाहू फोडला आणि क्षणात त्यांनी एकमेकींना मिठी मारली. रडण्याने आकाश भरले. जगभर दारिद्र्य, दुःख, अपमान यांनी पिचलेली दोन मने आज मनसोक्त रडत होती आणि रडून घेत होती. जन्मभर एकमेकीला सोडून क्षणभरही दूर न झालेली, जन्मभर आनंदाला पारखी झालेली मने पुढच्या भयंकर प्रसंगांना भिवून रडत होती. जणू क्रूर दारिद्र्याने त्यांची ताटातूट सुरू केली होती. ज्याने सोनाला दूर नेली तेच दारिद्र्य चित्राला दूर नेत होते. आईला जवळ, बाळ हा एवढा जो आनंदाचा कण होता तोही आज नष्ट होत होता. आणि त्याच कणासाठी ते दोन जीव घसा फोडून रडत होते. सखूबाई आपले पुढचे दिवस, पुढची संकटे नाचत होती. आणि आपण गेल्यावर आईचे काय होणार या भीतीने चित्रा गांगरून गेली होती. त्यावेळी ते सारे शिवार जणू रडत होते. काय चालले हे? कृष्णा जोराने खिकसला आणि चित्राने आपल्या आईला मारलेली मिठी सैल झाली. ती हळूच दूर झाली. सखूबाई हुंदके गिळू लागली. तिच्या आसवांनी चित्राची पाठ ओली झाली होती. बरं बाळ, जा, पत्र पाठव, सखूबाई हळूहळू रडत म्हणाली. आणि चित्रा मान हलवीत होती. चल चित्रा. अक्का जातो, कृष्णा म्हणाला. नाही, मी मोर येत नाही असे म्हणून सखूबाई तेथेच खाली बसली. जणू तिच्या डोकीवर भयंकर भार झाला होता. तिला क्षणभर सुद्धा उभे राहणे शक्य नव्हते. चित्रा परत फिरली आणि जबरीने चालू लागली. तिचे पाऊल पुढे पडत नव्हते. आईच्या भयंकर काळजीने ती धास्तवली होती.
तिला भयंकर ओढ लागली होती. क्षणाला परतून पाहत होती आणि हात वर करून आई जा जा म्हणत होती. तिचे कोमल ओठ थरथरत होते. ती रडत होती. तिचे अंतकरण रडत होते. सखूबाईचा गळा दाबल्यासारखा बंद झाला होता. ती आपला हात वर करून पालवीत होती. चित्रा माळ ओलांडून पलीकडे गेली. ती आईच्या प्रेमळ दृष्टीच्या पलीकडे गेली. सखूबाई बावरली. वेड्यासारखी चाहूकडे पाहू लागली. माझी चित्रा गेली, दूर गेली असे म्हणून तिने हंबरडा फोडला. डोळे फाडून घेतले, परंतु काहीच दिसत नव्हते. तिची निराशा झाली. ती खिन्न होऊन खाली पाहू लागली. एकदम तिला आनंद झाला. तिची दृष्टी चित्राच्या चिखलात उमटलेल्या पावलावर खिळली. ती तेथेच हळूच खाली बसली. तिने ते पाऊल डोळे भरून पाहिले, पोटभर पाहून घेतले. आपले गत आयुष्य आठवून ती पोटभर रडली आणि त्या पावलावर तिने अश्रू ढाळले. त्याला आशीर्वाद दिला. माझे बाळ चित्रा असे त्या चिखलातील पावलाला पाहून तिने त्याला हळूच स्पर्श केला आणि तिला चित्राच्या लहानपणाची आठवण झाली. तिचे आईचे आतडे हळहळले. आईची वेडी माया कळवळली. तिचे हळूच आपले ओठ त्या चिखलावर उमटलेल्या पावलावर टेकवले. माझी चित्रा. तिने एक दीर्घ श्वास टाकला. तिच्या डोकीवरून एक चिमण्याचा कळप उडत गेला, दूर गेला. माझ्या 2 चिमण्या अशाच गेल्या, त्या मला दिसणार का? ती पुटपुटली. सूर्य मावळत होता. तो पश्चिमेला अगदी अस्ताला गेला होता. जणू त्या पन्हाळगडाच्या बुरुजावर खिन्न होऊन बसला हवा आणि कित्येक वर्ष निष्क्रिय झालेला तो बुरुज त्याला डोकीवर घेऊन उगीच उभा होता. सखूबाई बावरून उभी होती. तिला सर्वत्र अंधार दिसत होता. समोर गाव उभा होता. सखूबाई त्या गावाकडे फिरली. तिची कंबर बसली होती. तिची शक्ती नाहीशी झाली होती. ती गावाकडे निघाली. तिथे तिचे पाल्याचे खोपट होते. आपले आता कोण आहे गावात? आपण दळणार कसे? चूल पेटवणार कशी? पाणी आणणार कसे? आपल्या जीवाभावाला कोण आहे? आपल्या काळजाचे 2 तुकडे पडले. आता आपण कसे जगणार असा विचार करीत ती गावात आली. घरात बेसुरता बसरली होती. ते मोडके सपार तिला गिळा उठले. तिला त्याची भीतीच वाटली. ती घरात शिरली. तिने दिवा लावला. तो तिचा सोबती जळू लागला, परंतु तिचा दुसरा सोबती चित्रा तिथे नव्हता. ती काटवट शांत पडली होती. तो तवा करपून बसला होता. चूल रडत होती. जणू ते सर्वच रडत होते आणि सखूबाईही रडत होती आणि तिच्या पुढे बसूनच रडेच जणू आक्रोश करीत होते. माझ्या 2 पोरी मला दिसतील का? ती पुटपुटली आणि तिच्या डोळ्यातून 2 अश्रुधारा गळल्या. आणि या ठिकाणी चित्रा कादंबरीचा भाग क्रमांक 2 या ठिकाणी संपला. इथून पुढचे चित्राच्या आयुष्यातील थरारक प्रसंग बघण्यासाठी, चित्राच्या आयुष्याची उलाढाल आपण जाणून घेण्यासाठी माझ्या प्रोफेशनल सक्सेस अकॅडमी यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करा आणि न चुकता इथून पुढचे थरारक प्रसंग आपण ऐकाल ही अपेक्षा ठेवून तुर्तास या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.